नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुम्हाला सुक्या शेवग्याच्या शेंगाची भाजी कशी करायची ती दाखवणार आहे। चला तर मग आजच्या खास रेसिपीची आपण सुरुवात करूया। मस्त रंग येतो, एकदम चवदार आणि एकदम सिंपल अशी ही शेवग्याची भाजी आहे। तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटते हे मला तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये। चला मग आपण शेंगाची भाजी करायला घेऊया, ती पण सुक्या आणि एकदम साध्या पद्धतीने। त्यासाठी मी इथे पावशेर शेंगा घेतल्या आहेत। त्या एकदम बारीक चिरून त्याच्यावरचं साल सोलून घेतला आहे आणि जास्ती वरचं साल काढायचं नाही, कारण पूर्ण साल काढल्यावर शेंगा जास्त शिजल्या जातात आणि मग ते गाळ होतो त्या भाजीचा। मग त्या शेंगाला धुवून घेतला आहे मी स्वच्छ। एकीकडे अर्धा ग्लास पाणी ठेवले गरम होण्यासाठी आणि त्यात थोडंसं मीठ टाकून घेतले अर्धा चम्मच। मग पाणी गरम झालं की त्यामध्ये आपण ही जे शेंगा आपण धुवून घेतल्या होत्या त्या शेंगा टाकून त्याला एक 80% आपण त्याला कुक करणार आहोत, जास्ती करणार नाहीत। त्याला एक झाकून ठेवायचं आणि अर्धच झाकायचं। जर पूर्ण झाकलास तर त्याचा कलर चेंज होऊन जातो, सो त्यामुळे अर्धच झाकून त्याला एक 80% शिजवून घ्यायचं। बघा इकडं मी शिजवायला घेतले आहे, माझ्या 80% शेंगा शिजून झाल्यात। मग गॅस मी ऑफ करून इकडं मसाल्याची तयारी करूया। त्याच्यासाठी मी थोडंसं खोबरं किस घेतलं आहे किसून, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं, त्याला आपण बारीक करून घेणार आहोत। पाणी न घालता त्याला बारीक करायचे। तुम्ही बघू शकता मी कशा प्रकारे त्याला बारीक केलं आहे। हे मसाला करून झाला की मग आपण इकडं फोडणीची तयारी करू। त्यासाठी कढईमध्ये तेल टाकलं आहे मी 2 पळ्या। तेल थोडंसं जरा जास्तच ठेवायचं भाजीला, कारण सुकी भाजी असल्यामुळे थोडं कलरही येतो तेलामुळे आणि दिसायलाही छान, चवीला पण छान लागते। मग तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकून घेऊया आणि लगेच त्याच्या पाठोपाठ जिरेही टाकले अर्धे चम्मच। ते दोन्ही चांगलं तळतळ झालं की त्यामध्ये मी 2 बारीक चिरले होते कांदे ते टाकले आहेत। जर तुमच्यात जास्त माणसं असतील तर तुम्ही अजून एक्स्ट्रा एखादा कांदा घेऊ शकता। मी हे 3 माणसासाठी भाजी बनवत आहे। तुम्ही जर एक्स्ट्रा माणसं असतील तुमच्याकडे तर तुम्ही थोडा एक्स्ट्रा मसाला वाढवू शकता। मग सोबतच मी जे आपण वाटण केलं होतं तेही टाकून घेतले आणि आता थोडंसं याला ब्राऊन कलर येऊ तर आपण फ्राय करूया, जोपर्यंत त्याला तेल सुटत नाही तोपर्यंत। इकडे मस्तपैकी भाजीला तेल सुटलं आहे आपल्या। मग त्यामध्ये टमाटर टाकायचं आणि त्याला हे 1-2 मिनिट परतून घ्यायचं। टमाटर जास्ती कुक नाही करायचं, त्याला सॉफ्ट होऊची वाट पाहायची नाही। थोडं कुक झालं की त्यामध्ये आपण काही आपले मसाले टाकून घ्यायचे। जे तुमच्या घरी सिंपल मसाले अवेलेबल आहेत तेही टाकले तरी चालते, जास्तही टाकायची गरज नाही आहे मसाले। मी त्यामध्ये टाकला आहे कांदा लसूण मसाला 1 चम्मच, पुन्हा लाल तिखट टाकलं आहे मी माझं घरगुती 1 चम्मच आणि धनेपूड मसाला 1 चम्मच आणि गरम मसाला अर्धा चम्मच। हे एवढे सगळे मसाले टाकून मी हलवून घेतला आहे। हे सगळे मसाले मस्तपैकी परतून घ्यायचे हलवून आणि थोडंसं त्याच्यामध्ये अर्धी वाटीपेक्षाही थोडंसं कमी पाणी टाकून त्याला थोडंसं झाकून वाफवायला ठेवायचं, कारण मसाले करपणार नाहीत त्यामुळे त्याला पाणी टाकावं लागतं। त्या पाणी टाकून एक 5 मिनिट त्याला वाफवत तर ठेवायचं, तेही झाकून ठेवायचं। गॅस एकदम लो करायचा, जास्त हाय बी नाही आणि मीडियम एकदम लो करून एक 5 मिनिटासाठी कुक झालं की त्याला मस्तपैकी तेल सुटतं। मग तेल सुटलं की त्याला पूर्ण एकजीव करून हलवून घ्यायचं। हलवून त्यामध्ये मग ज्या आपण शिजवल्या होत्या शेंगा त्या शेंगा टाकून घ्यायच्या आणि त्याला हे हलवायचं आणि फक्त त्याला 10 मिनिट कुक करायचं, कारण आपण 80% कुक केलं होतं त्यामुळे त्याला आता आपण मीडियम आचेवर 10% कुक करून घ्यायचं। झाकून ठेवून 10% कुक झालं की परत 10% कुक झाल्याच्यानंतर काढून त्याच्यावरती कोथिंबीर वगैरे टाकून त्याला परत हलवून एकदम कमी गॅस करायचा आणि परत अजून 10% त्याला शिजवून घ्यायचं। पूर्ण 100% आपल्या शेंगा शिजल्या जातात। खूप छान अशी भाजी, चवीलाही तशीच छान लागते आणि त्याला कलरही खूप छान येतो। अगदी आपल्या सिंपल घरगुती मसाल्यापासून ही भाजी तयार होते। चवीला एकदम भन्नाट आणि कलरही त्याचा एकदम छान, बघितलं कीच तोंडाला पाणी सुटेल अशी एकदम छान अशी भाजी तयार होते। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा। अगर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। अशाच नवीन रेसिपीमध्ये आपण परत भेटू, तोपर्यंत बाय।